आता एक महत्त्वाची राजकीय अपडेट समोर येते। ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत। यावेळी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची आदित्य ठाकरे यांच्याकडून पाहणी करण्यात येणार आहे। वडखळ जवळील डोवळी या ठिकाणी त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होईल। आगामी गणेशोत्सवात कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी ते या कामांचा आढावा घेणार। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, आपण पाहतोय आज आदित्य ठाकरे रायगड दौऱ्यावर आहेत, कसा असणार आहे त्यांचा कार्यक्रम? राज ठाकरे यांचे आदित्य ठाकरे आता मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करत आहेत। त्यांनी आता या ठिकाणी डोलवे येथे या ठिकाणी रस्त्याची पाहणी करत आहेत। मागील 17 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचा रस्ता आहे तो रखडलेला आहे आणि आता हे पाहणी सध्या करत आहेत। डोलवीनंतर मग नागोठणे असेल, याशिवाय मानगाव बायपास रोड आहे जो कित्येक वर्षांपासून रखडलेला आहे, त्याची देखील ते पाहणी करणार आहेत। सोबतच पुढे मग MIDC आहे, लोटे MIDC आहे, त्याची देखील ते पाहणी करणार आहेत। मात्र सुरुवातीला त्या ठिकाणी मुंबई गोवा मार्ग तो 17 वर्षांपासून रखडलेला आहे, त्या 17 वर्षांपासून रखडलेल्या या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करतात। काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी देखील पाहणी केलेली होती। गणेशोत्सव आहे, यंदा देखील कोकणवासियांना खड्ड्यातूनच गणेशोत्सवासाठी कोकणात जावं लागणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आता या सगळ्यावर आदित्य ठाकरे काय भाष्य करतात हे देखील पाहावं लागेल। संध्याकाळी त्यांची पत्रकार परिषद असणार आहे आणि नक्कीच धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आज आदित्य ठाकरे हे रायगड दौऱ्यावर आहेत। कोकणवासियांचा प्रवास गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर किती सुखकर होतोय याची चाचपणी करण्यासाठी, आढावा घेण्यासाठी आज ते रायगड दौऱ्यावर आले।